नमस्कार मंडळी, तुमची मुलेसुद्धा पालक खायला कंटाळा करतात का? मुलंच काय, मोठ्यांनासुद्धा पालक खायचा कंटाळा येतो. मग असा पालक पराठा बनवून खाऊ घालायचा. पुन्हा पुन्हा मागून खातील इतका चवीला छान होतो. त्याच्यासाठी पालक, आलं आणि लसूण याची पाणी न घालता मिक्सरला प्युरी करून घ्यायची. गव्हाची कणिक घ्यायची, 2 चमचा तेल, चवीपुरतं मीठ घालून तयार करून घेतलेल्या प्युरीतच आपल्याला कणिक भिजवून घ्यायची. कणिकसुद्धा आपण पुरीसाठी भिजवतो ना, तशीच भिजवून घ्यायची आणि अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचे. बटाटेसुद्धा 90% उकळून घेतलेले आहे. कुठलेही पराठे करताना जास्त बटाटा उकळून घ्यायचा नाही. भरपूर असा कोथिंबीर, अख्खा धने, जिरे आणि बडीशेपची पावडर घालायची आहे. चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, धना पावडर, चाट मसाला आणि पिझ्झा सीझनिंग घालून मस्त अशी ढाब्यावर मिळते तसाच मसाला बघा तयार झालेला आहे. तोपर्यंत कणिकसुद्धा छान लवचिक तयार झालेली आहे. एक बुंडा घ्यायचा आहे. सुक्या पिठात आपल्याला चांगला बुडून घ्यायचा आणि छोटीशी याची पारी लाटून घ्यायची. अशा पद्धतीने पराठे करून घेतले ना तर भरपूर अशी स्टफिंग भरली जाते आणि पराठा लाटताना फुटतसुद्धा नाही. बघा, मस्त असं आपण पुरणपोळीचा उंडा तयार करतो ना, तसंच आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. लाटताना जेवढं शक्य होईल तेवढं कमी पीठ लावून आपल्याला हे हलक्या हाताने जाडसर लाटून घ्यायचे. जास्त पातळ लाटून घेतला ना तर पराठा वाटतड होतो. मस्त असा जाडसर लाटून घ्यायचं आहे. गरम गरम तव्यावरती घालून दोन्ही बाजूनी पराठा चांगला खरपूस होईपर्यंत भाजून झाल्यानंतरच इथे मी तूप लावून घेतलं आहे. आवडत असल्यास तुम्ही तेल किंवा बटर पण लावून घेऊ शकता, पण तुपानी पराठा खूप छान लागतो चवीला. मस्त असा टम्म फुललेला खस्ता आलू पालकचा पराठा तयार झालेला आहे. भरपूर असं गरम पराठ्यावरती साजूक तूप घालून खाऊ शकता. असा सुद्धा खायला खूप छान लागतो. स्टफिंग बघा आतपर्यंत पसरलेली आहे आणि पराठासुद्धा छान खस्ता तयार झालेला आहे. आवडत असाल दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर सुद्धा हा पराठा खायला खूप छान लागतो. आता बाजारात हिरवगार भरपूर असा पालक आहे. तुम्ही सुद्धा असा पालक पराठा एकदा नक्की ट्राय करून बघा.